थोडी लेवल द्यायला लागलो. हॅलो 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 हॅलो. हरिमण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. हो आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. हो आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये गावडी वाजवितो संबळ. जगजग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता. भक्ती दाटून येता आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दाना लागून त्रिविध तापाची करावया धारणी. त्रिविध तापाची करावया धारणी. भक्ता लागे तू पावस तू निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागिन. जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा जोगवा
लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा निपणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा गोंधळा इज तळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग बंध विणला भेद शिणला भाव विणला आई ग बाळ सवड्याची घातली ग काग डोळ्याच दाटली ग कुंकवाचा भरून मळवट कुंकवाचा भरून मळवट ह्या कपाळीला आई राजा बुध 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 तुळजापूर तुळजा भवानी आईचा माहूर गडी रेणुका देवीचा आई अंबाबाईचा देवी सप्तशृंगीचा पाच कलकला अधिपती गणपती धाम पंढरपूर वासिनी विठाई धाम जाग भजनाची मुदेग जाग सृजनाची वाचुदेग पत्थरातून फुटल का हो पत्थरातून फुटल का हो या प्रपाताचा धन्यवाद मंडळी. काय आहे, मगाचपासून महिला वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याबद्दल जर दोन गाणी आपण घेऊ शकलो नाही तर इथे येऊन त्याचा काय उपयोग झाला नसता मंडळी. कारण काय आहे, आज महिला वर्गाची ताकद आहे आणि ती ताकद खऱ्या अर्थाने त्यांच्या उपस्थितीतून त्यांनी दाखवून दिलेली आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण 1990 मध्ये सुना घाबरत होत्या की सासू कशी मिळणार आणि आता 2025 मध्ये सासू घाबरता सून कशी मिळणार. दहशती शिवाय हा काय ओ काय काय पुरुष सुद्धा नवीन लग्न झालेले नवरे ओ दिवाळीच्या टायमात कधी आवशीन किंवा बहिणीन काढलेल्या रांगोळीकडे कधी ढुंकून सुद्धा न बघणारे सध्याचे नवरे बायकोची रांगोळी स्टेटसला ठेवतात. म्हणजे दहशत असल्याशिवाय हा काय ह्याचा बघितलास ना मगासपासून मागा म्हणता 1500 काढले बायकांचे. 1500चा विषय तरी मी काढलं. 1500चा विषय तरी काढलंय. सांगताय मी ग्रॅज्युएट झालोय. ह्याचा शिक्षण नाही लासम साहेब, माझा शिक्षण नाही. मग ह्याचं जर शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेला तर ग्रॅज्युएट असं जर ह्याचं लगीन होणार नाही मग ह्याला जीव देवचो. बरोबर की ना. काय झाला माहिती आहे त्याची आता परिस्थिती कशी आहे. एखाद्याचं जोडप्या बघल्या
काय त्याची तळपायाची आग मस्तकात जाता खरोखर लगीन जमणार नाही ना झोपवू लागणार नाही. बघला मागच्या टायमात गेलो माझ्याबरोबर मुंबई वारी होती. आम्ही जोडीने गेलो दोघं जोडीने गेलो आणि वरती आपलं त्यांचं तर आता 14 फेब्रुवारी येणार ना व्हॅलेंटाईन एकदम जोरदार चालू होता हो. जोडप्या बसलेला कपल आणि मी मस्त आपलं झोपलोय पण ह्यो असा नसा त्यांच्याकडे बघता रागान डोळे करून ते आपले एकदम त्यांचा प्रेम एकदम उफाळून वर इल्याबरोबर पोरग्यान पटकन आपल्या पिशवीसून डबो काढल्या तिना भंगला आपल्या पिशवीसून डबो काढल्या. पोरगो म्हणता हे जानू पहिलो ना गुलाबजामुन खायचो. तो पोरगीक सांगता हे जानू पहिलो ना गुलाबजामुन खायचो. ती घबरावता नाही हा पिल्लू पहिली जिलेबी खायची. काय शब्द असतात ते शिकान घे तुझ्या नशिबात नाही. ती पोरगी म्हणता नाही हा पिल्लू पहिली जिलेबी खायची. ओ दोघा ऐकत नव्हती. तो म्हणता पहिलं गुलाबजामुन खायचो. ती म्हणता नाही पहिली जिलेबी खायचो. हो आपलं नुसतं तसे आपले आवंडे घेता ह्याचा झालेला नाही ना. ह्यो आपलं नुसतं ते रागान बघता शेवटी भडाकलोच हो. मी सांगते रे गप नाही शेवटी भडाकलो. त्या पोरग्याक सांगता तुका गुलाबजामुन होय तो गुलाबजामुन खा. तिका सांगता तुका जिलेबी होई तर जिलेबी खा पण पाक खाली टाकायचो ना. म्हणजे असो अतरट माणूस होतो. आता मग चॅलेंज केलं ना जर मी काय बोललोय तर 4थ्या बारीत माझा काय खरा नाही. अरे पण 4थ्या बारीत कोण थांबतं. अरे ते आताच जाणार होते पण वंजारी बुवा काहीतरी करतो म्हणून थांबली होत. हो खोटाऱ्या मगाशी सांगल्यांदा बघलास ना काय की 5 पिढ्यांचा आमचा भजना माझो आजो काय साधारण नव्हतो. टाकीच्या तुक्षेक उभं राहिलो आणि नळासून बाहेर पडलो. बरोबर ह्याच सांगल्यांना. हो मागे मी गेले लघवीक ना एक काका खवाळलेले माका म्हणतात हो त्यांच्या ज्या आज्याकडे जो टॅलेंट आहे ना तो नातवाकडे हा काय. मी म्हटलं काय हो भानगड असा किती विचारतस. नाही तो सांगता ना वर टाकीत चढले ते डायरेक्ट नळासून बाहेर पडले. तर म्हटलं ह्यो टॅलेंट त्याच्याकडे हा काय. मी म्हटलं पण काय झाला काय. नाही त्याका सांगणार असतं तुका आता पडेल असून टाकतोय तू कणकवलीत बाहेर पडशी का. इतके आम्ही तुका कंटाळलो हो. जवळजवळ 2.5 तास भजन केलं. 2.5 तास लोक सगळी कंटाळून गेली. आता ही वाडीतलीच होत ती पण आता जात तरी माझ्या नंतर तुका फक्त ताडपत्रीवालो गावलो तर मला बाबा. अरे काय सध्याची परिस्थिती तशी आहे ना. आताच एक कलियुग आहे बुवा. अरे इथे शॉर्ट आणि स्वीट लोकांना थोडक्यात मजा द्यायची खूप जास्त बोर करायचं नाही. अरे साधे विरोध हे काय जास्त सांगण्याची गरज नाही मंडळी. आता काय झालंय कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये आपली संपत्ती जर आपली काय असेल ना तर ती आपली मुलं आहेत. एक वेळ संपत्तीच्या मागे न लागण्यापेक्षा आपल्या संततीकडे लक्ष दिलं पाहिजे मंडळी. संततीकडे कारण संपत्ती तुम्ही किती कमवा पण संतती जर नालायक असेल ना तर कमवलेली संपत्ती जायला वेळ लागणार नाही मंडळी. म्हणून संततीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज ह्या मधली वाडी विकास मंडळ एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या जाणत्या वर्गाकडून ज्यांनी टोपी घातली आहे वारकरी संप्रदायाची ही नुसती टोपी नाही तर त्यांचा जो परंपरेचा जो अभ्यास आहे जो गाढा त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा ते टिकवण्याचं माध्यम ते आतापर्यंत इतकी वर्ष मला वाटतं 63 पासून ही परंपरा ते जपतायत. आणि ह्या तरुण वर्गाने त्यांची परंपरा आत्मसात केली पाहिजे मंडळी. हीच आपली संस्कृती आहे. पटलं तर टाळ्या वाजवा. ही संस्कृती आपण आत्मसात केली पाहिजे. त्यांनी जे आपलं टिकवून ठेवलंय ते आपण पुढे चालवलं पाहिजे आणि तरच आपली संस्कृती टिकणार आहे. पण आता हे काय आहे आता ह्या कलियुगात कोणाला सांगण्यासारखी गोष्ट नाही. त्या दिवशी एक बापूस आपल्या झिलात घेऊन माझ्याकडे येलो हो. कारण सध्या कोणा सांगण्याची काही परिस्थिती नाही हो. कारण पूर्वी बघा ना एखाद्याची आपली बघा सगळ्या जाणत्या माणसांका माहिती आहे काय पूर्वी आपली नावं ठेवताना कशी ठेवायची. आत्माराम तुकाराम सहदेव नारायण. का तर आईने जर मुलाला हाक मारली ए नारायणा कांदे हाड ए नारायणा बटाटे हाड
हे नारायणा ह्या हाड ता हाड म्हणता म्हणता त्या नारायणाची माझ्यासारखी हाडाबाहेर पडत. पण त्याच्या मागे उद्देश चांगला होतो. नारायण नारायण हे नारायणा ह्या हाड ता हाडा म्हणता म्हणता त्या नारायणाची माझ्यासारखी हाडाबाहेर पडत. पण त्या आईच्या मुखातून नकळत देवाचं नामस्मरण व्हायचं हा त्याच्या मागे उद्देश होता जाणत्या लोकांचा. पण आता काय हा नावा ठेवताना ठेवतच चांगली, पण हाक मारताना चिंकी पिंकी भिक्कू विक्की मोठं झालं का इडी पुक्की. ही सध्याची परिस्थिती आहे. पण ही संस्कृती नाही. एक त्या दिवशी आपलो एक बापूस माझ्याकडे आपल्या शिलाक घेऊन इलो. म्हणाक म्हणलो बुवा तुमच्याकडे कोरस मध्ये तिघजण असत माझं एक जिल अधिक घेवा. मी म्हटलं तसं नसतं काका, त्याका आधी मुळात भजनाची आवड लागता. उगाच येतलो 300-400 धनी होतलो. हे 300-400 ऐकलत नाही हा. आता येताना एसी निली होत खोटा नाही सांगतोय. पेटीवर बसलोय एसी निली होत म्हणजे त्यांची काय त्यांची सध्या त्यांची सोय चालली आहे ती बघा. म्हणजे तुमच्या कोरसमध्ये तिघ जणात आणि एक आमचं घ्यावा. मी म्हटलं तसं नसतं काका, त्या पहिला आधी त्याका भजनाची आवड होईल. नाही 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 ना म्हणता काय हो आहे माका तर काय सांगात नको, हल्ली तो व्यसनाधीन झालो हा, त्याका तुम्ही तुमच्या भजनात घ्यावा. आणि कसं तरी त्या काकाने ते आपल्या शिलाक माझ्या ताब्यात दिल्याने आणि पुढच्या गल्ली तसे दिसेन असे झाले हो. दिसेन असे झाल्याबरोबर झिलान आपल्या खिशात हात घातल्या आणि विमलची पुडी काढली. विमलची पुडी काढल्या नशी त्याच्यात मसालो टाकल्याने हलवूक लागलो. हलवूक लागल्याबरोबर मी म्हटलं अरे आता बापूस तुझं मोठ्या विश्वासाने तुका माझ्या ताब्यात देऊन गेलो. अरे त्याची ना निदान माझी तरी ठेव. नाही नाही म्हणता मी कोणा घाबरत नाही आणि बापाशी तर मुळीच घाबरणे नाही. एवढा म्हणता म्हणता बरोबर गल्लीच्या तोंडावरून बापूस येताना दिसलो. बापूस येताना दिसल्याबरोबर ह्याना ती पुडी घेतल्याने पटकन खिशात टाकल्या. मी म्हटलं अरे आता इतके फुशारके मारी होतं मी कोणा घाबरत नाही, बापाशी तर मुळीच घाबरत नाही. तर म्हटलं अरे पुडी दडवतं की त्या माका म्हणता बोवानू मी बापाशी घाबरते म्हणून पुढे पुडी दडवलंय ना. ही जर खाताना त्यांना बघल्या ना तर ह्याच्यातली अर्धी तो मागतो. म्हणजे ही कलियुगातली परिस्थिती हा. आणि ह्यो सांगता उशाक काय नाही. अरे तुका काय नाही तर उशाक बरो. अरे मी अजून भरपूर बोलू शकतो बुवा, पण इथे हिरम साहेब किंवा ही ज्येष्ठ मंडळी यांचा बंधन पारंपरिकता जपली पाहिजे आपण. आणि खरोखरच आज त्यांना जेवढी त्यांची वाहवा करता येईल, जेवढं त्यांचं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे. आज 63 वर्षापासून ही परंपरा पारंपरिक भजनाची ते टिकवत आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. खरोखर या ठिकाणी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, डायरेक्ट भारुडाला सुरुवात करतोय. बघा भारुड आहे. भक्तांच्या रक्षणासाठी देवाने घेतलेली रूप जरी अनेक असली तरी देव हा एकच आहे. हे त्या विठ्ठलाने नरहरी सोनाराला कसं पटवून दिलं आणि नरहरी सोनाराचा संत नरहरी सोनार कसा झाला हे या भारुडातून ऐका. जगी नाही जो नश्वर नाम त्याचे रे ईश्वर. जगी नाही जो नश्वर नाम त्याचे रे ईश्वर. देव एक रूप अनेक दावी नरहरी सोनार. देव एक रूप अनेक दावी नरहरी सोनार. देव एक रूप अनेक दावी नरहरी सोनार. जगी नाही जो नश्वर नाम त्याचे रे ईश्वर. जगी नाही जो नश्वर नाम त्याचे रे ईश्वर. देव एक रूप अनेक दावी नरहरी सोनार. देव एक रूप अनेक दावी नरहरी सोनार. देव एक रूप अनेक दावी नरहरी सोनार. बघा हरिशेठ नावाचा सावकार होता. तो नित्य नेमाने विठ्ठलाची पूजा अर्चा करायचा आणि त्या विठ्ठलाच्या पूजेमध्ये तल्लीन होऊन तो काय म्हणतोय बघा. भक्ती भावाने विठ्ठला पूजिला तुळशी वाहुनी देवाला. भक्ती भावाने विठ्ठला पूजिला तुळशी वाहुनी देवाला. भक्ती भावाने विठ्ठला पूजिला तुळशी वाहुनी देवाला. मनोभावे त्याला पूजिला रे, मनोभावे त्याला पूजिला रे. हरे हरे विठुराया रे रुक्मिणीवरा रे. हरे हरे विठुराया रे रुक्मिणीवरा रे. हरे हरे विठुराया रे.
पूजा अर्चा करायचा आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तो तल्लीन झाला. पण त्या हरिशेठ सावकाराकडे संतती नव्हती, ऐश्वर भरपूर होतं, संपत्ती भरपूर होती, पण संतती नव्हती म्हणून तो दुःखी होता. त्याने विठ्ठलाला नवस केला. काय तो बघा, कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरती भाव. कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरती भाव. कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरती भाव. नवस मी केला देवाचे चरणी ठाव, नवस मी केला देवा, नवस मी केला देवा, नवस मी केला देवाचे चरणी ठाव. तुझं सखा पिता तू आमची माय. कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरती भाव. कृपाळू देवा माझ्या नवसाला पाव, संतती व्हावी माझी धरती भाव. त्याने विठ्ठलाला नवस केला. काय, मला जर संतती झाली तर तुझ्या कमरेभोवती शोभेल असा रत्नगडीत पट्टा मी तुझ्या कमरेभोवती बांधेन. आणि झाले कित्येक दिवसानंतर त्या हरिशेठ सावकाराला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि तो आनंदित झाला आणि त्याने विठ्ठल नामाचा गजर कसा केला बघा. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर घुमवूया. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर घुमवूया. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर घुमवूया. आमेरा जमलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय ना. आमेरा जमलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय ना. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर घुमवूया. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर घुमवूया. आमेरा जमलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय ना. आमेरा जमलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय ना. आमेरा जमलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय ना. हो आनंदी आनंद मनाला झाला. आनंदी आनंद मनाला झाला. आनंदी आनंद मनाला झाला. विठ्ठल माझा नवसाला पावला. माझ्या नवसाला पावला. विठ्ठल माझ्या नवसाला पावला. मुखात जय हरी तालात देटाळी. मुखात जय हरी तालात देटाळी. निसंग होऊन नाच, हो निसंग होऊन नाच. आमेरा जमलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय ना. आमेरा जमलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय ना. आमेरा जमलाय हरी भजनी विठुरायाचा लागलाय ना. त्या हरिशेठ सावकाराला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि त्याने आनंदामध्ये विठ्ठल नामाचा गजर केला आणि विठ्ठल नामाचा गजर केला. आता त्याने नवस केला की मला जर संतती झाली तर रत्नजरीत कमरपट्टा मी तुझ्या कमरेभोवती बांधेन. म्हणून तो रत्नजरीत कमरपट्टा बनवण्यासाठी तो कोणाकडे आला तर तो नरहरी सोनाराकडे आला. पण नरहरी सोनार हा शिवशंकराचा म्हणजे मल्लिकार्जुनाच्या भक्तीत तल्लीन होता. तो शिवशंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन होता, मल्लिकार्जुनाचा भक्त होता. तो कसा तो बघा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. 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 ओ सांब सदाशिव हे तुकारी शंभो. हे संसार दुःख निवारी शंभो. सांब सदाशिव हे तुकारी शंभो. हे अवतार दुःख निवारी शंभो. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंभो शंभो. तर तो नवस पूर्ण करण्यासाठी हरिशेठ सावकार नरहरी सोनारकडे आला आणि नरहरी सोनार हा शिवशंकराच्या म्हणजे मल्लिकार्जुनाच्या भक्तीमध्ये तल्लीन होता. तो हरिशेठ सावकार नरहरी सोनाराकडे गेला आणि त्याला काय म्हणतोय बघा. हिरे माणिक मोत्यानी रत्न पाच सोन्यानी
हिरे माणिक मोत्यानी रत्न पाच सोन्यानी कमरपट्टा द्यावा असा बनवूनी विठ्ठलाला दिसावा तो शोभूनी कमरपट्टा द्यावा असा बनवूनी विठ्ठलाला दिसावा तो शोभूनी हिरे माणिक मोत्यानी रत्नपात सोन्यानी हिरे माणिक मोत्यानी रत्नपात सोन्यानी कमरपट्टा द्यावा असा बनवूनी विठ्ठलाला दिसावा तो शोभूनी कमरपट्टा द्यावा असा बनवूनी विठ्ठलाला दिसावा तो तो शोभूनी हरिशंकर सावकार सांगतो काय की मला हिरे रत्न पाचू माणिक मोती यांनी सुसज्ज असा रत्नजडित कमरपट्टा मला बनवून द्या. पण नरहरी सोनार काय म्हणतोय की मी मल्लिकार्जुनाशिवाय म्हणजे शिवशंकराशिवाय इतर कुठल्या देवतेचं तोंड सुद्धा बघत नाही. एवढंच नव्हे तर पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या मंदिरासमोरून जाताना सुद्धा मी मान खाली घालून जातो. त्यामुळे मला काय हे जमणार नाही. तो काय म्हणतोय बघा, मला नाही जायचं विठ्ठूला पाहायचं शंभूविना कसं करमायचं. मला नाही जायचं विठ्ठला पाहायचं शंभूविना कसं करमायचं. मला नाही जायचं विठ्ठला पाहायचं शंभूविना कसं करमायचं. मला नाही विठ्ठला पाहायचं आता मला नाही विठ्ठला पाहायचं. मला नाही विठ्ठला पाहायचं आता मला नाही विठ्ठला पाहायचं. मला नाही जायचं विठ्ठला पाहायचं शंभूविना कसं करमायचं. मला नाही जायचं विठ्ठला पाहायचं शंभूविना कसं करमायचं. मला नाही विठ्ठला पाहायचं आता मला नाही विठ्ठला पाहायचं. मला नाही विठ्ठला पाहायचं आता मला नाही विठ्ठला पाहायचं. मला नाही विठ्ठला पाहायचं आता मला नाही विठ्ठला हो पाहायचं. बघ काय झालं. तो नरहरी सोनार सांगतोय की मी मल्लिकार्जुनाशिवाय शिवशंकराशिवाय इतर कुठल्याच देवतेचं तोंड सुद्धा बघत नाही. मग त्या हरिशेठ सावकाराने एक मार्ग सुचवला काय, जर तुम्ही त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात येऊन त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊ शकत नसाल तर मी तुम्हाला त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप आणून देतो. तुम्ही मला तो कमरपट्टा बनवून द्या. आणि ठरल्याप्रमाणे त्या हरिशेठ सावकाराने त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन त्या नरहरी सोनाराला आणून दिलं. आणि नरहरी सोनाराने त्या पट्टा बनवायला सुरुवात केली. कशी ती बघा, रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. 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 हिरे रत्ने माणिक मोती सोन्याने मळविले हा पट्टा बनविला नरहरीने. पट्टा बनविला नरहरीने. पट्टा बनविला नरहरीने. पट्टा बनविला नरहरीने. रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. रत्नजडित हा पट्टा बनविला सोनार नरहरीने. ओ हिरे रत्ने माणिक मोती सोन्याने मळविले हा पट्टा. पट्टा बनविला नरहरीने. पट्टा बनविला नरहरीने. पट्टा बनविला नरहरीने. पट्टा बनविला नरहरीने. हो झालं बघा. त्या नरहरी सोनाराने रत्नजडित असा हिरे माणिक मोत्याने सुसज्ज असा रत्नजडित कमरपट्टा बनवून दिला. आणि तो कमरपट्टा पाहून हरिशेठ सावकार आनंदी झाला. आणि त्या आनंदामध्ये त्या नरहरी सोनाराला मिठी मारून काय म्हणतोय बघा, अहो नरहरी पट्टा बनविला भारी पाहून आनंद झाला मनी. नरहरी पट्टा बनविला भारी पाहुणिया आनंद झाला मनी. नरहरी पट्टा बनविला भारी पाहुणिया आनंद झाला मनी. अहो नरहरी पट्टा बनविला भारी पाहून आनंद झाला मनी. नरहरी पट्टा बनविला भारी पाहुणिया आनंद झाला मनी. नरहरी पट्टा बनविला भारी पाहुणिया आनंद झाला मनी. त्या हरिशेठ सावकार आनंदी झाला. तो हिरे रत्ने माणिक मोत्यांनी सुसज्ज असा रत्नजडित कमरपट्टा पाहिल्यानंतर हरिशेठ सावकार आनंदी झाला. आणि विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये येऊन पोचला. आणि विठ्ठलाला काय म्हणतोय बघा, विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली. विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली. विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली.
कमरपट्टा विठ्ठलाच्या कमरेभोवती बांधू लागला आणि विठ्ठलाच्या कमरेभोवती कमरपट्टा बांधता क्षणी तो दोन बोटे लहान झाला आणि लहान झाल्यानंतर हरिशेठ सावकार नाराज झाला आणि तो कमरपट्टा पुन्हा घेऊन नरहरी सोनाराकडे आला आणि नरहरी सोनाराला काय म्हणतोय बघा. तो कमरपट्टा बनवला आणि तो कमरपट्टा बनवल्यानंतर ज्यावेळेस विठ्ठलाच्या कमरेभोवती बांधला त्यावेळेला तो कमरपट्टा माफ करा 2 बोटे मोठा झाल्यानंतर तो नाराज झाला आणि पुन्हा एकदा नरहरी सोनाराकडे आला आणि नरहरी सोनाराला काय म्हणतोय बघा. पट्टा बांधिला कटेवरी झाला लांबरेला पट्टा बांधिला कटेवरी झाला लांबरेला चिंता नसावी म्हणे नरहरी लांबरेला चिंता नसावी म्हणे नरहरी लांबरेला सांगितलं की तू जो बट्टा मला बनवून दिलास तो 4 बोटे मोठा झालाय त्यावेळेला तो नरहरी सोनार सांगतोय काय हरकत नाही मी आताच तुम्हाला तो कमरपट्टा कमी करून देतो आणि तुम्ही त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन जा. त्याबरोबर त्या नरहरी सोनाराने तो कमरपट्टा 4 बोटे कमी करून त्या नरहरी सोनाकडे आपल्या शंकराकडे हरिशेठ सावकाराकडे पुन्हा दिला. हरिशेठ सावकार पुन्हा गेला विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये गेला आणि त्या विठ्ठलाच्या कमरेभोवती बांधायला सुरुवात केल्याबरोबर तो 4 बोटे लहान झाला. सुरुवातीला मोठा झाला आणि आता 4 बोटे लहान झाला. हरिशेठ सावकार नाराज झाला हो. त्याने फक्त नवस केला होता काय मला जर पुत्ररत्नाचा लाभ झाला मला जर संतती झाली तर तुझ्या कमरेभोवती कमरपट्टा बांधेन आणि ज्या वेळेला आपला नवस पूर्ण झालाय आणि त्यावेळेला परमेश्वराचे आभार मानायचे आपल्याला त्यावेळेला ते विठ्ठलाला मंजूर का होत नाही म्हणून तो नाराज झाला आणि दुःखी होऊन तो पुन्हा एकदा नरहरी सोनाराकडे आला आणि त्याला काय म्हणतोय बघा. त्याला सांगतोय की तुम्ही जो कमरपट्टा दिलाय तो आता 2 बोटे 4 बोटे लहान झालाय. तुम्ही आता एक काम करा तुम्ही त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात चला आणि तिथल्या तिथे मला कमी अधिक प्रमाणात तो मला कमरपट्टा बनवून द्या. पण नरहरी सोनार ऐकायला तयार नाही. नरहरी सोनार सांगतो अरे मी माझ्या कृतनिश्चयाप्रमाणे इतर कुठल्या देवतेचं तोंड बघणार नाही पण तुमची इच्छाच आहे ना की माझ्या हातूनच बनवून घ्यायचं आहे तर माझ्या डोळ्यावरती कपडा बांधा आणि तुम्ही मला त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये घेऊन चला. त्याप्रमाणे हरिशेठ सावकार आणि इतर मंडळींनी त्या नरहरी सोनाराचे उपरणीने डोळे बांधले आणि त्या मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली. कशी ती बघा. डोळ्यावरती कपडा बांधून मंदिरी आणला उपरणी डोळे बांधून हरिशेठ सावकारा समवेत सगळी त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये येऊन पोचली. विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये येऊन पोचल्यानंतर त्या नरहरी सोनाराने विठ्ठलाच्या कमरेचं माप घेण्यास सुरुवात केली. विठ्ठलाच्या कमरेभोवती माप घेण्यास सुरुवात केली. पण तो नरहरी सोनार सुद्धा तो भक्त होता कोणाचा शिवशंकराचा. मग शिवशंकर सुद्धा आपल्या भक्ताला अज्ञानी कसा ठेवेल त्याची ती पूजा फळाला आली होती म्हणून त्याने माप घेण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याच्या डाव्या हाताला सुरुवातीला व्याघ्रचर्म जाणवलं. विठ्ठलाच्या कमरेचं माप घेण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याला सुरुवातीला व्याघ्रचर्म जाणवलं. त्याच्या मनामध्ये विचार आला अरे हे तर माझ्या प्राणप्रिय दैवत माझ्या शंभूदेवाचं आहे म्हणून तो थोडासा विथरल्यानंतर त्याने तो उपरणीचा कपडा थोडासा खाली घेऊन पाहिलं तर त्याला समोर कमंडलू जाणवलं.
म्हणून त्याने पुन्हा कपडा वर केला आणि हात माप घेण्यास सुरुवात केली. त्याला कमंडलू आणि एका हातात त्रिशूळ जाणवलं. त्याबरोबर तो काय म्हणतोय बघा. त्रिशूळ डमरू कोणाचा कोणाचा, त्रिशूळ डमरू कोणाचा कोणाचा. हातला आहे माझ्या शंभूदेवाचा, हातला आहे माझ्या शंभूदेवाचा, हातला आहे माझ्या शंभूदेवाचा. त्रिशूळ डमरू कोणाचा कोणाचा, त्रिशूळ डमरू कोणाचा कोणाचा. हातला आहे माझ्या शंभूदेवाचा, हातला आहे माझ्या शंभूदेवाचा, हातला आहे माझ्या हो, शंभूदेवाचा. झालं बघा. त्या नरहरी सोनाराला आता पूर्ण खात्री पटली की हा माझा शंभू देवाचा आहे. एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ. असा स्पर्श होतात त्याला घाम फुटला. हा साक्षात शिवच आहे आणि माझं प्राणप्रिय दैवत माझ्या नजरेसमोर असताना माझ्यासारख्या अभागाने डोळे का बांधून घेतलेत. आणि म्हणून त्याने डोळ्यावरचं उपरणं सोडलं आणि सोडता क्षणी समोर विठ्ठलाच्या रूपात त्याला साक्षात शिवशंभूनी दर्शन दिलं. आणि शंभूदेव महादेव प्रगट झाल्याबरोबर नरहरी सोनाराला आनंद झाला आणि तो नरहरी सोनार त्या आनंदामध्ये त्या शंभूदेवांना काय म्हणतोय बघा. देवा तुझा मी सोनार, 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 देवा तुझा मी सोनार. तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार, सोनार, सोनार. झालं बघा. त्या शिवशंकराला तो नरहरी सोनार सांगतो की देवा मी तुझा सोनार आहे. तेव्हापासून नरहरी सोनार ज्याप्रमाणे शिवाचा भक्त होता तसा तो विठ्ठलाचा सुद्धा दास झाला आणि नरहरी सोनाराचा संत नरहरी सोनार झाला. तेव्हा त्याला पटलं की देवाने भक्तांच्या रक्षणासाठी घेतलेली रूप जरी अनेक असली तरी देव हा एकच आहे. आणि अशा प्रकारे त्याला तो साक्षात्कार त्या ठिकाणी झाला. आणि या ठिकाणी आमचं भारूड संपलंय. वेड्या वाकड्याप्रमाणे एक कथा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. खरोखर तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी आमचं भारूड संपलंय असं जाहीर करतो. धन्यवाद. जगी नाही जो नश्वर नाम त्याचे रे ईश्वर, जगी नाही जो नश्वर नाम त्याचे रे ईश्वर. देव एक रूपा देख गाई प्रमोद हा भजनाथ, देव एक रूपा देख गाई प्रमोद हा भजनाथ, देव एक रूपा देख गाई प्रमोद हा भजनाथ. जगी नाही जो नश्वर नाम त्याचे रे ईश्वर, जगी नाही जो नश्वर नाम त्याचे रे ईश्वर. देव एक रूपा देख गाई प्रमोद हा भजनाथ, देव एक रूपा देख गाई प्रमोद हा भजनाथ, देव एक रूपा देख गाई प्रमोद हा भजनाथ, गाई प्रमोद हा भजनाथ, गाई प्रमोद हा भजनाथ. धन्यवाद मंडळी. झोली अजून भरली ना. तो राम
नाम अनमोल रतन है, लूट सके तो लूट. कवलीय मंडळी, राम नाम अनमोल रतन है, लूट सके तो लूट. पछताएगा मूर्ख मन जब प्राण जाएंगे छूट. तो काशी जावे, मथुरा जावे, मक्का जावे, मदीना जावे. तो काशी जावे, मथुरा जावे, मक्का जावे, मदीना जावे. चारों धाम घूमावे, मगर मेरे साईं की शिरडी, मेरे बाबा की शिरडी भुला न पावे. तो सर सलामत, तो सर सलामत, तो पगड़ी 50 है. संत सलामत, तो निंदक 50 है. और ये बंजारे बुआ सलामत है, तो ऐसे सुजित पर बुआ भी 50 है. आग मत लगाना बुआ, बुझाना मेरा काम नहीं. आग मत लगाना बुआ, बुझाना मेरा काम नहीं. वही आग में जल जला कर खाक न कर दूं, तो उमेश वंजारे बुआ मेरा नाम नहीं. काय तसं तो मगा जास्त बोलाक नाही. एक दोनच काय ते पॉइंट सांगले ते. माझं शिक्षण काढलंय, शिक्षण काढलंय. दुसरं आणि सांगलंय की पेशावर कोणाच्या जाऊ नकोस. डॉक्टर बद्दल सांगलंस. एखादा डॉक्टर जर कोरोनाच्या काळात नसतो तर काय झालं असतं. अरे पण बुवा मी काय सांगलंय, एखादा डॉक्टर ह्या गावामध्ये जर 100 डॉक्टर असले तर त्या 100 डॉक्टर जर असले तर एखाद्या डॉक्टर उपासमारीची वेळ येऊ शकता ना. प्रत्येक माणसाकडे तेवढेच पेशंट जातील का. एखाद्यावर जर उपासमारीची वेळ येईल तर तो काय देवाकडे प्रार्थना करतो, अरे निदान आज 2-4 जणी तरी आजारी पडायचे आणि माझी काहीतरी घराकडे 2 घास मी सुखाची खाऊचे. एखादो आनंदात कोण डॉक्टरकडे जाय. माका सांगा आता हे उद्याच उठाना डॉक्टरकडे जायत काय. असं जाऊ शकत नाही. आधी त्याका एक बरोसो रोग जाऊ गयो तरच तो डॉक्टरकडे जाऊ शकता. असंच जायत का उठान तर नाही. म्हणून मी काय सांगितलं, अरे हे जेवढे जेवढे पेशा आहेत त्या पेशामध्ये ज्यावेळेला आपलं नुकसान होणार त्यावेळेला त्यांचा फायदा होणार. पण हे साऊंड एक असं माध्यम आहे की ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये काय जेव्हा आनंद असेल तेव्हा तुम्ही त्यांना प्राचारण करणार किंवा बोलवणार मंडळी. हा माझा उद्देश होता. पण ह्यो कमी कानपूर लाईन बंद त्याची. ठीक आहे, काय हरकत नाही. चांगलं बुवा काय गाणाऱ्या बुवांका, चांगलं गायन करणाऱ्या बुवांका कितपर्यंत आपण बोलायचं रासन साहेब, त्याका सुद्धा मर्यादा. बरोबर ना. नाही तर उद्या परत जोडी एक बसायचे ना. आणि तसे आम्ही तर बदनाम असो. एक तर देवगडातलो बुवा असो हात धुवून मागे लागलो माझ्या. जायत थंय माझ्या नावानं रडता. नामांकित बुवा नाव नको. रासमानचं पाहुणं. बाकी दुसरा एक विषय त्यांना सांगलाय काय, माझा लगीन जमत नाही. अरे लगीन जमात कसा. आधी एका वरती लगीन कसं जमता हो. समोरच्या आपल्यावर पहिलं विश्वास वाटा होय. ह्यो मध्यंतरी आपल्या प्रेयसी घेऊन गेलो त्या दादरला. आपल्या गार्डनला बघा सगळे आपण ते मिटिंगला जातो. कोतवाल गार्डन मध्ये सगळे मिटिंगला जातो होते. त्या गार्डनच्या मध्ये सगळे झाडकीच्या मागे घेऊन बसलेलो प्रेयसी. प्रेयसी जाऊन म्हणजे तेव्हा त्यांचा ठरलेला, आता झाला नाही. पण त्या टायमाला असं झाडकीत घेऊन बसलेलो. आणि नेमकी आमची कमिटीची गावच्या कमिटीची मिटिंग थंय बसलेली. बसल्याबरोबर ह्यांचा एकदम एकदम पेटान उठले दोघं जण. ह्यो तिका सांगता गो हल्ली तू या बदललंस. ह्यो म्हणता अरे, ती म्हणता अरे काय डोक्या फिरला तुझा, काय बदललंस म्हणजे झाला काय. तर म्हणता हल्ली मी जेव्हा तुझ्या कौतुकान जेव्हा प्रेमाने एखादी जर तुझ्या गालावर जर पप्पी घेऊन गेलंय ना तर तू भांगला डोळे बंद करत नाही. पप्पी घेऊन गेलंय तर तू डोळे बंद करत नाही. ती भाडाकली गप्रे मेल्या.
मागच्या टायमाक असेच डोळे बंद करूक सांगलं आणि माझ्या पाकिटातली 100ची नोट गायब झाली. आधी विश्वास नको कोण ह्याच्यावर उठान लगीन करी. माका पाठव एक बायोडाटा बघूया कसा रे तो सामना. हरकत नाही. भर दे झोली झोली साई साई रे. भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. भर दे झोली भर दे झोली भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. तेरे चरणों में मैं सर झुकाऊं तेरी नगरी में मुझको बुला ले. तेरे चरणों में मैं सर झुकाऊं तेरी नगरी में मुझको बुला ले. साई तेरे चरणों में मैं सर झुकाऊं तेरी नगरी में मुझको बुला ले. तेरे चरणों में मैं सर झुकाऊं तेरी नगरी में मुझको बुला ले. साई चरणों में मैं सर झुकाऊं तेरी नगरी में मुझको बुला ले. रूप तेरा दिखा दे शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. जहाँ होता है हर दिन सवेरा वहाँ रहता है तेरा बसेरा. जहाँ होता है हर दिन सवेरा वहाँ रहता है तेरा बसेरा. जहाँ होता है हर दिन सवेरा वहाँ रहता है तेरा बसेरा. जग में रहेगा कहीं भी अंधेरा साई तूने किया उजियारा. जग में रहेगा कहीं भी अंधेरा साई तूने किया उजियारा. जग में रहेगा कहीं भी अंधेरा साई तूने किया उजियारा. जग में रहेगा कहीं भी अंधेरा साई तूने किया उजियारा. पानी से तूने साई दीपक जलाए. सब है तेरे सहारे दुनिया वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. भर दे झोली मेरी शिरडी वाले तेरे भक्तों की बिगड़ी बना दे. दीन दुखियों का दाता तू साई मेरे ऐसे भक्तों का सागर है दर पे तेरे. दीन दुखियों का दाता तू साई मेरे ऐसे भक्तों का सागर है दर पे. दीन दुखियों
करिश्मा वो करिश्मा वो करिश्मा तू सबको दिखा दे बंदों की बिगड़ी बना दे कमर जोड़ी मेरी दिलवा दे बंदों की बिगड़ी बना दे कमर जोड़ी मेरी दिलवा दे बंदों की बिगड़ी बना दे तेरे चरणों में मैं सर झुकाऊं तेरी नगरी में मुझको बुला तेरे चरणों में मैं सर झुकाऊं तेरी नगरी में मुझको बुला रूप तेरा दिखा दे शिरडी वाले तेरे बंदों की बिगड़ी बना दे कमर धन्यवाद मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे लाख लाख आभार मानतोय. काय फरमाई असेल तर अगोदरच सांगा. इरम साहेब काय त्यांना नाराज करून चालणार नाही. सौमिनचा काय मंडळी, बुवांचं गायन खरंच खूप छान आहे. माझ्यापेक्षाही खूप सुंदर गायन आहे त्यांचं. पण वारी म्हटली तर त्या अनुषंगाने थोडं बोलावंच लागतं, नाही तर तुमचं मनोरंजन होणार नाही. आणि काय बुवा, तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय तुम्हाला. याच्याही पेक्षा मोठमोठे कार्यक्रम तुमच्या हातून व्हावेत आणि नामवंत अशा मोठ्या मोठ्या बुवांबरोबर तुम्ही बसावं अशी त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. काय बारी म्हटल्यानंतर बारीचे 12 रंग, त्या रंगात थोडंसं मनोरंजन हा विषय आहे. नाही तर तुमचं गायन खूप छान आहे, तुमचं प्रबोधनही खूप छान आहे. पण बारी म्हटल्यानंतर जर आपण तुम्हाला जर बोललंच नाही तर ह्या लोक थांबणार सुद्धा नाही मंडळी. मगाशी तुम्ही 2 तास जवळजवळ 2.5 तास कार्यक्रम केलात. त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही कार्यक्रम करा, पण आपल्या भजन रसिकांची आपल्याला त्यांची नाळ पण ओळखता आली पाहिजे बुवा, की काय त्यांच्या चेहऱ्यावरती काय त्यांना काय म्हणायचं आहे तो चेहरा सुद्धा आपल्याला वाचता आला पाहिजे बुवा. तर तेवढा तुम्ही लक्ष द्या. बाकी तुमचा कार्यक्रम खूप सुंदर आहे. माझी माऊली हो, माझी माऊली 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 माझी माऊली अक्कलकोटी, माझी माऊली अक्कलकोटी, माझ्या स्वामींचं नाव माझ्या स्वामींचं नाव ओठी 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 माझ्या स्वामींचं नाव माझी माऊली अक्कलकोट माझी माऊली अक्कलकोट माऊली माझ्या स्वामींचं नाव
चंदनाचा टिळा लावून चंदनाचा टिळा चंदनाचा टिळा चंदनाचा टिळा चंदनाचा टिळा लावून चंदनाचा टिळा लावून दिला लाटी माझी माऊली ओ माझी माऊली माझी माऊली 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 माझी माऊली अक्कलकोटी माझ्या स्वामींचं नाव उठी 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 माझ्या स्वामींचं नाव माझ्या स्वामींचं नाव माझ्या स्वामींचा भक्ता चालला माझ्या स्वामींना भक्ता चालला माझ्या स्वामींना भक्ता चालला माझ्या स्वामींना माझ्या स्वामींना हो माझ्या स्वामींना माझ्या स्वामींना भक्ता चालला माझ्या माझ्या स्वामींना भक्ता चालला माझ्या स्वामींना भक्ता चालला हो गळा घालून या रुद्राक्ष माळा गळा घालोनिया द्राक्षमाळा घालोनिया द्राक्षमाळा माझी माऊली हो माझी माऊली माझी माऊली 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 माझी माऊली अक्कलकोटी माझ्या स्वामींचं नाव माझ्या स्वामींचं नाव माझ्या स्वामींचं नाव स्वामी धावतात भक्तांसाठी तू भिवू नकोस मी आहे तू भिवू नकोस तू भिवू नकोस मी आहे स्वामी धावतात स्वामी धावतात स्वामी धावतात स्वामी धावतात स्वामी धावतात भक्तांसाठी तू भिवू नकोस मी आहे तू भिवू नकोस मी आहे तू भिवू नकोस मी आहे माझी माझी माऊली ओ माझी माऊली माझी माऊली 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 माझी माऊली अक्कलकोटी माझ्या स्वामींचं नाव उठी 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 माझ्या स्वामींचं नाव माझ्या स्वामींचं नाव माझ्या स्वामींचा दाद महिमा माझ्या स्वामींचा दाद महिमा 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 शुभनयना करुणामय गौरी हर्षे वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर्षे वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया वंदना तू सुख करता वंदना तू करता वंदना मोरया
धन्यवाद मंडळी. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री राम। जम्बूद्वीप पे भरत खंडे आर्यावर के भारत वर्षे, एक नगरी है विख्यात अयोध्या नाम, ये जन्मभूमि है परम पूज्य श्री राम, ये जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम। जय श्री राम। रामायण है पुण्य कथा श्री राम, ये रामायण है पुण्य कथा श्री राम। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के
चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, मुझको फिर दीन वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे अमृत को पीने में। राम जानकी जय जय राम रसिया हूँ मैं, राम सुमरण करूँ, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूँ। राम रसिया हूँ मैं, राम सुमरण करूँ, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूँ। सच्चा आनंद है, सच्चा आनंद है, सच्चा आनंद है, सच्चा आनंद है इसे जीने में। राम जानकी जय जय दुर्गा माते दया तुझीने, होवे जिंदावारी, दुर्गा माते दया तुझीने, होवे जिंदावारी, होवे जिंदावारी, होवे जिंदावारी। कोल्हापुरी तू लक्ष्मी माता माहुरवासी अंबा, कोल्हापुरी तू लक्ष्मी माता माहुरवासी अंबा, तुळजा भवानी, तुळजा भवानी, तुळजापूरची तुळजाची जगदंबा, तुळजा भवानी, तुळजापूरची तुळजाची जगदंबा। संतोषी माँ दुर्गाधारी, संतोषी माँ दुर्गाधारी, तुझीच रूपे सारी, तुझीच रूपे सारी, तुझीच रूपे सारी, तुझीच रूपे सारी, तुझीच रूपे सारी। आई अम्बे जगदम्बे, आई अम्बे जगदम्बे हो, ले देते ब्रह्म तिथे तू अवतरसी माया, ले देते ब्रह्म तिथे तू अवतरसी माया। खेळ जगाचा तुझ्यामुळे तू ब्रह्माची पडछाया, खेळ जगाचा तुझ्यामुळे तू ब्रह्माची पडछाया, हो तू विश्वाची आहे जननी, तू विश्वाची आहे जननी, महिमा ही तव न्यारी, महिमा ही तव न्यारी, महिमा ही तव न्यारी, महिमा ही तव न्यारी, महिमा ही तव न्यारी। आई अम्बे जगदम्बे, आई अम्बे जगदम्बे, ओ आई अम्बे जगदम्बे, आली पती देवा देवा धावून तू आली, दैत्य नष्ट कराया अष्टभुजा तू झाली, आली पती देवा देवा धावून तू आली, दैत्य नष्ट कराया अष्टभुजा तू झाली,
याही वर्षी नित्य नेमाने हा त्रैवार्षिक उत्सव या ठिकाणी सत्यनारायणाच्या महापूजेचा हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला आणि त्या निमित्ताने आम्हा गावदेव प्रासादिक भजन मंडळास मी स्वतः भाऊ उमेश वंजारे आणि माझे सन्माननीय मित्र सुजित परब व आम्हा दोन्ही बुवांना येथे आमंत्रित करून परमेश्वराचरणी लीन होण्याची सत्यनारायणाची भजन रूपी सेवा करण्याची सुसंधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल या मंडळाचे सर्व पदाधिकारी मित्रमंडळी शेजारी पाजारी त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला फोनवरून संपर्क केला ते सन्माननीय अध्यक्ष बिपिनजी एरम साहेब यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय आणि त्याचबरोबर आमचा आवाज सुपष्टरित्या तुमच्यापर्यंत जे पोहोचवतायत ते हेमले साऊंड सर्व्हिस यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय तुमच्या सुद्धा उद्योग धंद्यामध्ये अशीच भरभराट व्हावी प्रगती व्हावी अशी त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय या मधलीवाडीतील आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांनाच उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे आई लक्ष्मीचा वरद असतं तुम्हा सर्वांच्या कुटुंबियामध्ये असू दे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती या सत्यनारायण लवकरात लवकर पूर्ण करावी अशी त्याच्या मी प्रार्थना करतोय आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे लाख लाख आभार मानून तुम्हा सर्वांची रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र आई अम्बे जगदंबे 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 हेलो 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 थोड़ा इको जरा हेलो हेलो नमस्कार एक भजन संपवता एक परण वाजवतोय कुंडलिकाने आई वडिलांची सेवा करताना वीट भिरकावली आणि 28 पंढरपुरात पांडुरंगाला कट्ट्यावर हात घेऊन उभं केलं त्याच पांडुरंगावर एक विठ्ठल स्तुती परण वाजवण्याचा प्रयत्न करतोय सुप्रसिद्ध पकवाजोबे कृष्णदादा साळुंखे यांची रचना आहे वाजवण्याचा फक्त प्रयत्न करतो आवडलं तर नक्कीच कायमचा आशीर्वाद या लहानशा कलाकाराच्या पाठीशी द्या ऐका श्री विठ्ठल स्तुती परण थोडं तबल्याची लेवल द्या श्री अनंता पालन करता रत्नभूषिता विधुराय कुंडली कवरदा विठ्ठला परमानंदा भक्तवत्सला धागन धागन दिंता गडधान कटिल धागन देखिट सुखार गतु भवतार गतु चिंताहारक श्री भगवंता धागन देखिट गति गणता करुणाकरा हर्षवदना कृपा सागरा मधुसूदना दत्ता धरंद नगिटदा भवशिंदा त्रैलोक्य रक्षका गोविंदा दुःखारक निर्वाण नायका भक्त पोषका जगत व्यापका विधुराय धागन धागन दिखता देखिटता देखिटता चित्त निरंजन भोमय भंजन मानस मोहन रविलोचन विदता गिट गे गाना कुंडल शोभे गाना निरंजना तिरता सहस्रवदना तट गिटता गर्जत अंबर दिडतिड धरत गिट गडार धुमकत गिडा पुष्प वर्षाव करती ब्रह्मा निगसरोवर नारद दिंदा गिटता दिंदा गिंदा गिंदा दिंदा राजक गुरुगंग राजक वैष्णव दिंदा गदाग दिंदा दगति गण दैव शैली दगति गण अनुपम्य सुख सोह दिगिट धान दगति दिंदा मुखे गणपति विठ्ठल विठ्ठल विधाता ब्रह्मदेव दिंदा नीलकंठ शंकर दिंदा लक्ष्मी कल्प विष्णु विठ्ठला तुझे हरि विठ्ठला नगरगता गति गण दिंदा तुमगिट तगत गेन्नदा जय हरि विठ्ठला नगरगता गति गण दिंदा तुमगिट तगत गेन्नदा जय हरि विठ्ठला नगरगता गति गण दिंदा तुमगिट तगत गेन्नदा
योग्य रक्षका गोविंदा दुःखार निर्वाण नायका जगद व्यापका विदुराया तगद 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 दिगता 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 निरंजन भोवय वंदन मानस मोहन विलोचन गिटा गिटा गे गे नाना कुंतल शोभे काला रंगना तगद दिगता सहस्रवसना तगद दिगता तातक दिगता तातक दिगता गंगत अवतर रंग दिगडार पुष्प वर्षा करती खंबा किशोर नार दिगता 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 राज दुर संगराज वैष्णव दिगता 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 दैव शैली रचने के तगद अवतर दान के दिगता हे करती विठ्ठल विठ्ठल दिगता तारंब देवा नीलकंठ शंकरा दिगता लक्ष्मी गंगो विठ्ठलाज हरी विठ्ठला तगद दिगता तुमक तगद दिगता तुमक तगद दिगता तुमक तगद दिगता जय हरी विठ्ठला तगद दिगता तुमक तगद तुमक तगद दिगता तुमक तगद दिगता जय हरी विठ्ठला तगद दिगता तुमक तगद दिगता तुमक तगद दिगता तुमक तगद दिगता धन्यवाद धन्यवाद आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई अंबे हरिवण कुंडलीक वरदा हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री पंढरीनाथ महाराज आई गावदेवी महादेव श्री सत्यनारायण महाराज गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. काय मुंबईतून आजच